ओके. तर पहिला कस्टमर आपला रिच असावा लक्षात घ्या, आणि दुसरा कस्टमर कसा असावा, तो म्हणजे स्ट्रॉंग असावा. ओके. स्ट्रॉंग कस्टमर म्हणजे काय, की जो डॉक्टर हा नुकताच मागे पडायला लागलाय. उदाहरणार्थ त्याची मध्ये 70 ओपीडी होती, काय करणार, तो कडन 2-4 डॉक्टर आले किंवा काहीतरी रोड गेला किंवा काहीतरी झाली घटना, पण तो दुसरी गोष्ट, तो काय मार्केटचा जुना डॉक्टर आहे, 5-10 वर्षाचा जुना डॉक्टर आहे, नुकतीच ओपीडी त्याची कमी आलेली आहे. दॅट इज स्ट्रॉंग, तो मार्केटला स्ट्रॉंग आहे. ओके. हे 2 कस्टमर तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या लिस्टमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात असले पाहिजे. याचं कसं करायचं, काय करायचं, थोडं पुढे आहे, तुम्हाला डिटेलमध्ये जातो. परंतु गोष्ट एक लक्षात ठेवा, जर तुमचा कस्टमर जर गरीब असेल, तुम्हाला गरीब बनल्याशिवाय कोण सोडणार नाही. बरोबर. तुम्हाला गरीब बनल्याशिवाय कोण सोडणार नाही, का तर ते डॉक्टर तुम्हाला बरोबर पॅक करते, स्कीमच दे, गिफ्टला स्कीम पण फ्री दे, बरोबर का, पैसे पण दे. लक्षात घ्या, श्रीमंत डॉक्टर लक्षात घ्या तुम्हाला 5-10 स्टेप असाच लिहिल किंवा हिशोब पण मागणार नाही. पण जर तुम्ही गरीबाकडे गेला तर ती डाटाच घेऊन बसले असेल, तू येच फक्त आखी लिस्ट कर आहे ना सर अनुभव. लक्षात घ्या, त्याच्यावर आपण ओळखलं पाहिजे आपण कुठल्या डॉक्टर संगतीत आहे. जर आपलं लक्षात घ्या, एखाद्या श्रीमंताला 100 रुपये सहज तो एखाद्या माणसाला सहज देतो, दान करतो, 100 रुपये, 1000 रुपये. गरीब लोक दान करतात, लोक मग केला तर रुपये 2 रुपये 10 रुपये देते. कॅल्क्युलेशन साधा आहे, लक्षात घ्या. ओके. तर कायमस्वरूपी लक्षात घ्या, रिच कस्टमर फोकस करा.